वेलकम टू द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम विठ्ठलराव साखरे स्वागत करीत आहे आपल्या या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे BMS मराठी. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता मला काही विद्यार्थ्याचे क्वेश्चन आले होते की सर मी वर्षभर नुसती मजा मस्ती केली आहे, पण आता पेपर जे माझे युनिव्हर्सिटीचे पेपर आले ते 2 महिन्यावर येऊन आलेत पेपर, आणि याचा मी आता अभ्यास वगैरे कसा करावा, आता खूप टेन्शन वगैरे येऊ लागलं की मी पास होतो का नाही. आणखी काही विद्यार्थी असे क्वेश्चन होते, सर मला फक्त 3 विषयाचा अभ्यास खूप छान झालेला आहे आणि मी फक्त आता 3 विषयाचाच अभ्यास करणार आहे आणि 2 विषय मी गाळून देतोय. ह्या फक्त 3 विषयाचा अभ्यास करून मी ET किटीत येणार आणि मग पुढे जाणार, म्हणजे सेकंड इयरला जाणार आणि नंतर सेकंड इयरला ते विषय वगैरे काढणार. असं काही विद्यार्थ्याचा क्वेश्चन होता. आणखी काय म्हटलं तर काही विद्यार्थी म्हटले होते, सर लास्ट 2 महिन्याची स्ट्रॅटर्जी वगैरे सांगा की जेणेकरून आमचा अभ्यास आम्ही काही केलेला नाहीये, त्याची आम्हाला स्ट्रॅटर्जी वगैरे सांगा जेणेकरून अभ्यास वगैरे करून आमचे विषय क्लिअर करून पुढे जाऊ शकतो वगैरे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता काही विद्यार्थ्याचा आता पहिला क्वेश्चन होता, काही विद्यार्थी असं होतं की सर आम्ही नुसती वर्षभर मजा मस्ती केली आहे, पुस्तकाला हात वगैरे लावला नाहीये, आम्हाला अभ्यासाला बसलं तर बसता येत नाही वगैरे जास्त वेळ, आम्हाला आमचं मन बेचैन आहे, म्हणजे काही एका जागेवर थांबणं होत नाही, आम्हाला कॉन्सन्ट्रेट वगैरे होत नाही, तर अभ्यास वगैरे सांग कसं करू. तर कसं आहे, अशा विद्यार्थ्यांनी आता कसं आहे ज्यांनी वर्षभर अभ्यास काहीच केला नाही, तर यांच्यासाठी एक बेस्ट सजेशन असं राहील की त्यांनी काय करायचंय, सुरुवातीला जे जास्त वेळ नाही बसायचं, फक्त एक विषयाला, समजा आपलं 5 विषय आहेत ना, तर 5 विषयाला अगोदर एक विषयाला फक्त 15-15 मिनिटं वेळ द्यायचा आहे, फक्त 15-15 मिनिटं, जास्त वेळ नाही द्यायचा, फक्त 15 मिनिटं, कारण त्यांना बसायच्या अगोदर तुम्हाला सवय वगैरे नाहीये. 15 मिनिटं फक्त एका विषयाला घ्यायचं, कोणता पण एक टॉपिक घ्यायचा आहे. समजा की तुम्ही हे घेतलाय क्रियाशरीर घेतला, आपलं फिजिओलॉजी घेतलं, तुम्ही सुरुवातीला काय करायचं समजा की एक टॉपिक घ्यायचा आहे, जसं समजा की वातदोष वगैरे घेतला, एलिकोस टॉपिक घेतलाय. वातदोष मध्ये तुम्ही सुरुवातीला वाचलंय त्याची निरुक्ती काय आहे, त्यानंतर निरुक्ती वगैरे झाले, त्यांचे मग कार्य वगैरे वाचले. तुम्ही नुसतं 15 मिनिट मध्ये एक ओव्हरऑल नुसतं एक वाचायचं, एक शांत जागेवर बसायचंय आणि वाचून वगैरे काढायचं वगैरे, म्हणजे तुमचं एका जागेवर तुम्हाला स्वतःला अभ्यासाला सवय लावायची की अभ्यास करायसाठी बसायचं, तुम्हाला अगोदर सवय लावायची पहिले 15-15 मिनिटं करून, असे किती पहिले 7-8 दिवस वगैरे, आणि असं हळूहळू करता करता तुम्हाला वेळ वाढवायचा आहे, 15 ते 20 मिनिट, 20 ते 25 मिनिट, असं कसं की तुम्हाला सध्याला तुम्हाला हे वेळ म्हणजे तुमचं स्वतःचं तुम्ही अभ्यासाला बसावं आणि स्वतःच तुम्हाला वेळ वाढवता येईल, म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढता येईल त्याच्यासाठी. आणि जे विद्यार्थी जे असेल त्यांचा छानपैकी पहिला अभ्यास वगैरे झालेला आहे, त्यांनी सुरुवातीला 30 मिनिटं जरी बसले, सुरुवातीला 30 मिनिटं जर एक टॉपिक घेऊन किंवा एक सब्जेक्ट घेऊन बसले, तर त्यांनी असं करून 5 सब्जेक्टला द्यायचे, अगोदर 30 मिनिट, असं 2.5 तास होतं, असं 5 सब्जेक्टला करायचंय. सध्या कॉलेज सुरू आहे तोपर्यंत, जोपर्यंत तुमचं कॉलेज वगैरे सुरू आहे, जेव्हा तुम्हाला प्रिपरेशन लिव्ह मिळेल, म्हणजे की PL वगैरे, त्यामध्ये करून सुट्ट्या वगैरे असतील पेपरचा 1 ते 1.5 किंवा 2 महिने पूर्व तुम्हाला जेवढा वेळ मिळेल त्या महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा वेळ खूप जास्त असला, जसं की एका सब्जेक्टला तुम्हाला 2-2 आवर प्लस पण वेळ द्यावा लागेल, कारण तुम्हाला सिलेबस खूप मोठा कव्हर करायचा आहे. शेवटच्या 2 महिन्यामध्ये खूप सिलेबस कव्हर करायचा, त्यामध्ये तुम्हाला एका सब्जेक्टला वेळ तुमचा 2 आवर्सपेक्षा जास्त पाहिजे तुमचा, असं सध्या. त्यामुळे तुम्ही सुरुवात लावा, तुम्हाला एक जागेवर बसण्याची, एका जागेवर स्थिर बसण्याची. तुम्ही सुरुवातीला तुम्हाला बसणं होणार नाही, पण हळूहळू हे व्हा, तुम्हाला सवय लागेल. जसं 15 मिनिटापासून 30 मिनिटापर्यंत जाता 2 तासापर्यंत तुम्हाला सवय लागून जाईल वगैरे, कशी बसायची वगैरे काय नाही. त्यानंतर काय म्हटलं होते की जे PYQचे वगैरे पेपर आहेत तुमचे, PYQचे पेपर जे समजा 2018च्या बॅच नंतर जेवढे पेपर आहे, 18, 19, 20 आणि 21चे आणि 22, हे जेवढे 5 वर्षाचे पेपर आहेत, 5 वर्षाचे पेपर, तुम्हाला हे पेपर्स वगैरे डाउनलोड करायचे आणि पेपर्स वगैरे भेटत असेल कुठं ऑफलाईन वगैरे ते पाहिजे, जर भेटत असेल तर चांगलेच आहे, नसेल तर ऑनलाईन वगैरे साईटवरून कुठून डाउनलोड मिळतील तुम्हाला गुगलवरती, तर तुम्हाला तिथून ते डाउनलोड करायचे आणि हा PYQ पेपरचा अभ्यास करायचा आहे. कारण की आपले जेवढे प्रिव्हियस इयरचे पेपर आहेत त्या पेपरमधून आपल्या जवळपासचा सिलेबस आपल्याला पुन्हा रिपीट व्हायला, म्हणजे बरेचसे क्वेश्चन असे रिपीट झालेले दिसतात आणि त्याच रिपीट क्वेश्चन मध्ये तुमची पासिंग निघणं सोपं राहतं. म्हणजे मी काय म्हणतो, असं नाही म्हणत की तुम्ही PYQ पेपर करून जा ना, बाकीचा अभ्यास करा, असं नाही म्हणत मी एक सांगतोय की एक पेपर काढायचं वगैरे, तुम्हाला त्या पेपरवर तुम्हाला एक आयडिया मिळून जाईल की क्वेश्चन कसे विचारले जातात. जसे की तुम्ही मागचे पदार्थचे वगैरे क्वेश्चन पेपर जर काढले तर तुम्हाला समजून जाईल की आपल्या पंचमहाभूतवर कसे क्वेश्चन आलेले आहेत, मागच्या 5 वर्षामध्ये कसे क्वेश्चन विचारले
विचारले की आकाश महाभूत कसं स्पष्ट करा, त्यांनी विचारलं काय वगैरे, त्यांचं काय सांगायचं आपल्याला, उत्पत्ती कशी काय विचारली, कसे सांगता येईल आणि तुम्हाला कशा प्रकारे पेपरमध्ये लिहिता येईल याचं तुम्हाला एक आयडिया मिळेल. त्याच्यासाठी हे PYQ पेपर काढायचे, हे तुम्हाला त्यानुसार तुमचा अभ्यास वगैरे कळून तुम्हाला याच्यात काय करायचं काय नाही. त्यानंतर अॅनाटॉमी झालं वगैरे, जॉईंट्स कशा प्रकारे विचारले गेलेत मागच्या इयर्समध्ये, त्यानंतर बोन्स कशा प्रकारे विचारले गेले, त्यानंतर सॉफ्ट ऑर्गन कशा प्रकारे विचारले गेले, कोणते सॉफ्ट ऑर्गन जास्त वेळेस विचारले गेले, त्याचे चान्सेस आहेत का नाही तुम्हाला समजून येते, सेन्सरी ऑर्गन कोणते विचारले आहेत असं तुम्हाला ओव्हरऑल एक आयडिया येऊन जाईल कोणत्या मागच्या प्रिव्हियस इयर पेपरनुसार. त्यामुळे पेपर तुम्हाला पाहणं गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की पेपर कशा प्रकारे विचारतात. पेपरचा अभ्यास करताना तुम्हाला एक अगोदर कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की आपला एक माइंडसेट झाला पाहिजे की मी पेपर कसा काढू शकतो, म्हणजे एक एक्झामिनर टाईप तुमचा माइंडसेट तयार झाला पाहिजे. तेव्हा तुम्हाला त्या टॉपिकमधून कळेल की क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात आणि तेव्हा तुम्ही क्वेश्चन वगैरे म्हणजे आन्सर छानपैकी लिहू शकतात. मागच्या वर्षीमध्ये जेव्हा मी फर्स्ट इयरला वगैरे होतो त्यावेळेस क्रियाशारीर 2 म्हणजे आपल्या फिजिओलॉजी पेपर नंबर 2 हा थोडा आगळा वेगळाच पडला होता. म्हणजे कोणाला एक आयडिया नव्हता की अशा प्रकारे क्वेश्चन पेपर पण येऊ शकतो, पण छानपैकी अभ्यास असल्यामुळे ते आम्ही लिहिला वगैरे आणि छान मार्क वगैरे करून पुढच्या वर्गात वगैरे आलो. असा असतो जसं की ज्यांनी मागच्या प्रिव्हियस इयरचा वगैरे क्वेश्चनचा अभ्यास केला असतो त्याला ओव्हरऑल एक आयडिया असतो की समजा एक पेपर कसा येईल वगैरे, की त्याच्यावर आपण काय लिहू शकतो वगैरे, हे आपल्याला एक आयडिया कळून जातो. त्यामुळे हे मागच्या प्रिव्हियस इयर पेपरचा खूप फायदा होतो. ते एक सगळ्यांनी अभ्यास करताना ते पेपरला डोळ्यापुढे ठेवूनच त्या टॉपिकचा वगैरे अभ्यास करणं गरजेचं, जेणेकरून तुम्हाला कळेल की ह्या टॉपिकवर कसे ह्या आधी कसे क्वेश्चन वगैरे विचारले गेले वगैरे आहेत. त्यानंतर काय सांगितलं गेलं की या टॉपिकचं आता जे 18, 19, 20, 21, 22 हे 5 वर्ष पेपर म्हटलंय, हे कोणत्या सब्जेक्टसाठी बेस्ट राहतील. आता तसे 5 सब्जेक्टसाठी बेस्ट आहे, पण मी एक सांगतो की संहिता, अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी, आपलं पदार्थ विज्ञान वगैरे हे जे आपले 4 सब्जेक्ट ह्याच्यासाठी जे 5 वर्षाचे पेपर आहे खूप IMP, म्हणजे 5 वर्षात तुम्ही जे पेपर पाहून जाता हे 4 विषय खूप IMP. आणि राहिला संस्कृत हा विषय, त्यासाठी आपल्या 2021च्या बॅचला कसं आहे जे 2 पेपर झाले, एक समरचा एक विंटरचा, आणि जे 2022ची बॅच आहे त्यांचा एकच पेपर झालेला आहे. तो हे तीन पेपर हे संस्कृतच्या पेपरसाठी खूप छान आहेत, मस्त आहेत. ह्याच्या अगोदरचे बी पेपर करू शकता तुम्ही, त्यात संधी वगैरे विचारले गेले आहेत ते तुम्ही पाहू शकता वगैरे. पण या 3 पेपरमध्ये पेपर पॅटर्न आपला जो की सेम आहे सध्याचा, आता या 3 पेपरला पाहून तुम्ही पेपर पॅटर्न तुम्हाला आयडिया येऊ शकतो की यामध्ये कसं विचारलं, संधी कसे विचारले, समास कसे विचारले आणि अन्वय वगैरे कशा प्रकारे विचारले, ट्रान्सलेशन कशा प्रकारे विचारले, पूर्ण तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल कसं काय बाबा हे क्वेश्चन पेपरमध्ये विचारले. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं सर अभ्यास कसा करावा. आता तुम्ही सांगितलं खरी की PYQ वगैरे येतात, त्यानंतर हे पेपर तुमचे कोणते पेपरमध्ये क्वेश्चन वगैरे रिपीट करतात, अभ्यासाला कसं बसावं तुम्ही सांगितलं. 15-15 मिनिटं आम्ही सुरुवातीला 15-15 मिनिटं बसतो बाबा, एक सब्जेक्ट हातात घेऊन, किंवा 30-30 मिनिटं बसतो आमचा छान अभ्यास असेल तर. पण सर नेमकं सुरुवात कशी करावं. आता कसं सुरुवात, आता सांगतो सुरुवात कशी करावं. नेमकं तुम्ही काय करायचं, तुमच्या स्टडी टेबलला ब्ल्यू प्रिंट घ्यायची, प्रत्येक सब्जेक्टचे एक ब्ल्यू प्रिंट घ्यायचे. मग जेवढे पेपर आहे आपले ब्ल्यू प्रिंट आपले NCICM ने ऑलरेडी दिलेले ब्ल्यू प्रिंट, जे आपले PDF वगैरे भेटलेले सिलेबस PDF, त्याच्यामुळे ब्ल्यू प्रिंट आहे. नसेल तर कोणाला माहिती तर आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला प्लेलिस्टमध्ये ब्ल्यू प्रिंट आहे, तिथे तुम्हाला प्रत्येक विषयाचे ब्ल्यू प्रिंट मिळून जातील. त्या ब्ल्यू प्रिंटमध्ये कसं आहे की ब्ल्यू प्रिंटमध्ये दिलेलं आहे की ते प्रत्येक विषयाची एक ब्ल्यू प्रिंट घ्यायची, म्हणजे एक पेपरची ब्ल्यू प्रिंट घ्यायची आणि ती तुमच्या स्टडी टेबलला लावायची तुम्हाला. आणि त्या ब्ल्यू प्रिंटच्या अगोदर काय करायचे, तुम्हाला LAQ टॉपिक कव्हर करायचे. संस्कृतला सध्याचं बाजूला ठेवा, फक्त 4 विषय सांगतो मी अगोदर, कोणते, संहिता, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी आणि पदार्थ विज्ञान वगैरे, हे 4 ह्याचं सांगतो अगोदर. आपल्या संस्कृतचं बाजूला ठेवा 2 मिनिटं. हे 4 विषयाचे ब्ल्यू प्रिंट वगैरे लावलाय आणि या ब्ल्यू प्रिंटनुसार तुम्हाला LAQचे टॉपिक हातात घ्यायचे. जसं की मी काय सांगा, समजा अॅनाटॉमीचा आपण घेतला, अॅनाटॉमीचा आपण पहिला LAQ आपल्याला पेपर 1चा LAQ पाहायला मिळेल की गर्भशारीर किंवा एम्ब्रियोलॉजी, ह्याच्यावर आपल्याला LAQ त्यांनी दिला आहे की ह्याच्यावर LAQ येऊ शकतो. ह्याच्यावर ह्या टॉपिकवर म्हणजे हे जे चॅप्टर आहेत ह्याच्यावर कोणता पण LAQ येऊ शकतो, काही पण LAQ येऊ शकतो. एक तर मासिक वगैरे बी येऊ शकतो, किंवा शुक्रवार येऊ शकतो, हे मिक्स करून, किंवा मग एम्ब्रियोलॉजी वगैरे पण येऊ शकतो. काही पण मॉडर्नमध्ये काही पण विचारू शकतात ते वगैरे, की फिटल सर्क्युलेशन वगैरे पण विचारू शकतात वगैरे, असं काही पण LAQ टॉपिक विचारू शकतात. तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं, LAQ टॉपिक कव्हर करायचं. जे समजा गर्भशरीरचे जे आयुर्वेदिक चॅप्टर असेल आपला तो पण कव्हर करायचा, आणि एम्ब्रियोलॉजीचा जो मॉडर्नचा चॅप्टर असेल तो पण कव्हर करायचा. आणि तो कव्हर तुमचा छानपैकी अभ्यास वगैरे झाला तर तिथं काय करायचं, टिक करायचंय. म्हणजे ते तुमच्या स्टडी टेबल पुढे असेल तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की माझे किती टॉपिक कव्हर झाले. जसं तुमचे टॉपिक कव्हर होते तसं तुमचं सिलेबसवर कमांड येईल, तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल की नाही यार माझा एवढा सिलेबस कव्हर झालेला आहे. हे 4 विषयात झालं तसं.
एक 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 एलिक्यू टॉपिक कव्हर करतात. एलिक्यू टॉपिक कव्हर झाला का तोच एसिक्यूचा टॉपिक कव्हर होतो. जे आपले एलिक्यू टॉपिक आहेत तेच एसिक्यू टॉपिक आहेत. म्हणजे आपले जे एम्ब्रोलॉजी वगैरे जिथं एसिक्यू वगैरे गर्भशरीर एसिक्यू येणार आहे ते तुमचा अभ्यास ऑलरेडी एलिक्यू मध्ये झाला आहे. म्हणजे तुमचा एलिक्यूचा अभ्यास झाला आणि एसिक्यूचा अभ्यास झाला. जिथं तुम्ही 10 मार्कचा अभ्यास करायला गेले तिथं तुमचा 15 प्लस एमसीक्यू काहीतरी असेल, म्हणजे त्या एमसीक्यूचा सुद्धा तुमचा अभ्यास वगैरे झाला आहे. अशा प्रकारे तुम्हाला एलिक्यू सुरुवात करत जायचे आणि मग एसिक्यू कडे म्हणजे तुमचं सिलेबस होऊन जाईल. आणि जे एसिक्यू टॉपिक राहिले असतील शेवटी ते एसिक्यूचे ते करून घ्यायचे वगैरे. त्यानंतर काय म्हटलं होतं की ब्ल्यू प्रिंटनुसार अभ्यास वगैरे झाला. ब्ल्यू प्रिंटला कसं फॉलो करून अभ्यास वगैरे करायचा आहे. त्यानंतर IMP श्लोक वगैरे पाठ करायचे. काही जण म्हणतात सर आता टाइम तर वगैरे राहिलं नाही, श्लोक वगैरे पाठ करायचे. जसं की मी सांगतो टाइम वगैरे आणखी 2 महिने खूप पुरेसे आहे तुम्हाला खूप अभ्यास वगैरे करणार. यामध्ये तुम्ही दिवस रात्र एक करून खूप अभ्यास करून छानपैकी तुम्ही विषय क्लिअर करू शकता. तुम्हाला श्लोक करणं पाठ गरजेचं आहे. जसे काय टॉपिक आता सांगतो शुक्र व आर्ध वगैरे हे जे श्लोक झाले वगैरे, मासून मासिकचे श्लोक झाले वगैरे. त्यानंतर इकडं जर आपण फिजिओलॉजीकडे आलो तर वात दोष, पित्त दोष, कफ दोष आपल्याला माहिती आहे. याच्यावर फिक्स एलिक्यू वगैरे येतं. मग जे टॉपिक तुम्हाला माहिती आहे फिक्स एलिक्यूला असू शकतात, फिक्स येणार आहेत, अशा टॉपिकची तुम्हाला मस्ट बी श्लोक पाठ करायचे आहे. म्हणजे पाठ करायचे आहे शेवटला तरी, कारण तुम्ही वर्षभर जसे नसतील श्लोक पाठ केले पण शेवटला तुम्हाला या टॉपिकचे तुम्हाला हे श्लोक पाठ करणे. तुम्ही इथं श्लोक पाठ करता IMP तरी होईना तर तुम्ही ते पेपरमध्ये लिहून येता आणि तुम्हाला त्याचे एलिक्यूला छान मार्क मिळतील. जर एलिक्यूच तुम्हाला श्लोक असेल ते जर बायचान्स जर एसिक्यू त्याच्यावर जर आला तर तुम्हाला एसिक्यूचे बी छान मार्क मिळतील वगैरे आणि तुमची इझी वेने पासिंग होऊन जाईल वगैरे. आणि ते श्लोक तुम्हाला वायवामध्ये सुद्धा पण कामी येणार, कारण वायवामध्ये आपल्याला रिसायटेशन म्हणजे श्लोक पाठांतरवर सुद्धा मार्क वगैरे आहे. तुम्हाला तिथं पण ते श्लोक कामी येणार वगैरे आहे. त्यानंतर काय दुसरं की अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजीचा आपला सिलेबस खूप वास्ट आहे. मोस्टली अॅनाटॉमीज खूप आपला सिलेबस खूप वास्ट आहे. म्हणजे आपल्याला खूप मोठं आहे की जसं तुम्ही अभ्यासाला बसताना तुम्हाला कळून जाईल की अॅनाटॉमीज खूप मोठं आहे. आपल्या शेवटी कव्हर होणं खूप आयुर्वेदिक पण आहे, मॉडर्न पण आहे. जर मॉडर्न केलं तर आयुर्वेदिक विसरतंय आणि आयुर्वेदिक केलं तर मॉडर्न विसरतंय. तुम्हाला खूप असं डोक्यात झंझन होऊन जाईल की यार मी करतोय खरी पण विसरून चाललंय. तसं काय होत नसतं. तुम्हाला जसं तुम्ही अभ्यासाला बसता तसं तुमचं कुठं ना कुठं ब्रेनमध्ये ती कॅप्चर होत जाते की तुम्ही काहीतरी कधी ना तरी काहीतरी वाचलेलं आहे वगैरे केलेलं आहे. तर तुम्हाला अभ्यास करताना स्वतःचे सेल्फ नोट्स काढणे. जसं की तुम्ही बसले वगैरे एखादा तुम्ही नी जॉईंट करायला बसले तर न्यू जॉईंट करायला बसले तुम्ही अभ्यास वगैरे करला तर न्यू जॉईंट वगैरे तुम्ही लिहायला की न्यू जॉईंटचं काय आहे बाबा, की जॉईंट काय आहे, कसा फॉर्म झाला वगैरे जॉईंटचे वगैरे डायग्राम काय. तर स्वतःच तुम्हाला करताना अभ्यास वगैरे स्वतःचे नोट्स काढणे, स्वतःच्या हँड रिटन मध्ये नोट्स काढणे. दुसऱ्याचे नोट्स वाचत नाही सांगत, ते तर वाचा पण स्वतःचे नोट्स काढा. जेव्हा तुम्ही स्वतःचे नोट्स काढताना तुम्हाला पेपरच्या आदल्या दिवशी जेव्हा तुम्ही रिवाइज करायला हातात वगैरे घेता, म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्हाला रिव्हिजन खूप वेळ करायची त्याची, पण पेपरच्या आदल्या दिवशी जेव्हा हातात घेता तर तुमच्या म्हणजे जसं तसं तुमच्या लक्षात येईल की मी ह्या वेळेस कसं लिहिलं होतं, काय होतं, ह्याचं काय आहे. तुमच्या पेपरमध्ये जेव्हा तुम्ही पेपर लिहायला बसता एक ना एक नोट्स तुमच्या ध्यानात येईल, तुमच्या डोक्यात येईल की मी असं लिहिलं होतं. आणि जास्तीत जास्त आकृत्या वगैरे काढून तुम्ही स्वतःचे नोट्स बनवा, जेणेकरून तुमच्या लवकरात लवकर जास्त ते ब्रेनमध्ये कॅप्चर राहतं की ही जास्त ध्यानात येतं पेपर बसेल की मी अशी डायग्राम काढली होती, त्या डायग्राममध्ये हे असं लिहिलं होतं मी. आणि जसं तुम्हाला पेपरमध्ये जसं ध्यानात होईल हे जास्तीत जास्त नोट्समुळे फायदा होते तुमचे, कारण स्वतः जेवढे जास्त नोट्स असतील तेवढं जास्त तुमचा अभ्यास छानपैकी होणार आहे आणि तुमचे रिव्हिजन मोस्ट जास्त होणार आहे. काही जण म्हणजे सर मी हायलाईट वगैरे करतो, बाबा हायलाईटने वगैरे काही होत नाही. हायलाईटने मी पण करून पाहिलं, शेवटी हायलाईटचं लक्षात येत नाहीये. तुम्ही जेवढं जास्त हाताने लिहिताल वगैरे, जास्त तुम्ही स्वतः जास्त प्रॅक्टिस करतात, जेवढे नोट्स काढतात तुमची हँडरायटिंग बी छान होते वगैरे आणि तुमच्या लक्षात पण खूप दीर्घकाळपर्यंत टिकून राहतं. हे सेल्फ नोट्सचे जास्त फायदे आहेत वगैरे. आता काही जण म्हटले होते सर की 3 सब्जेक्ट करून मी पास होतो. मला एक जण असंच भेटलं, एक आमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी, आणि ते म्हणे की सर मी 3 सब्जेक्ट करून पास वगैरे होतो. तर हे पूर्ण चुकीचं आहे. 3 सब्जेक्ट मला एक जर सांगा 3 सब्जेक्टमध्ये एखाद्या सब्जेक्टला जर बॅड लक वगैरे असेल तर एक मार्कने काही विद्यार्थी सब्जेक्ट गेले ज्यांना 100वर आपली पासिंग असते, 99वर सब्जेक्ट 1 मार्कने त्याचा विषय गेला असेल. आणि जर मग कसं वाईट वाटत असेल वगैरे. तर 3 सब्जेक्टचं कोणी डोकं लावत नाही. सध्या तुम्ही पूर्ण 5 विषयाचा अभ्यास करायचा. आपल्या जेवढे फर्स्ट इयरला सब्जेक्ट वगैरे त्याचा पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. तुमचं 100 आणि 1% तुम्हाला खूप मेहनत करायची द्यायची त्याला विषयाला आणि खूप अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुमचे 5चे विषय निघून तुम्ही पुढे जातात. तुमचे एम असलं पाहिजे की मला हे 5 सब्जेक्ट क्लिअर करून पुढे जायचे. असं डोक्यात आणत नाही मी संस्कृत मागत होतो, अॅनाटॉमी मागत होतो आणि आता हे काढतो पुढच्या अटेम्प्टला ते काढतो, असं डोक्यात आणच ठेवत नाही. काही जण तुम्हाला मनात आणतील की सांगतील की नाही बाबा एवढं निघत नसते, असं नाही, खूप निघतात. असे काही मी विद्यार्थी बघितले ज्यांनी 2 महिन्यामध्ये पूर्ण सब्जेक्ट काढून पुढे गेलेत. असे खूप सारे विद्यार्थी आहेत ते शेवटचे 2 महिने खूप अभ्यास करतात, डेडिकेशननी जिद्दीने अभ्यास करतात आणि सब्जेक्ट क्लिअर करून पुढे जातात वगैरे.
अशा प्रकारे हे आपलं ओव्हरऑल होतं की 2 महिन्याचा अभ्यास वगैरे कसा करावा काय नाही, आणि सब्जेक्ट कसा अभ्यासाला नवीन विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास वगैरे करायचा आहे, आणि ज्याचा अभ्यास वगैरे सुरू आहे त्यांनी कसा अभ्यास करायचा वगैरे होता. ज्याचा अभ्यास सुरू आहे त्याने असा अभ्यास सुरू राहू द्या. कॉलेज तुमचं सध्या सुरू आहे, तुम्हाला जास्त वेळ कॉलेजमध्ये वेळ नसेल मिळत की सध्या कॉलेजचा वगैरे अभ्यास वगैरे असेल, लेक्चर वगैरे करणं असेल, सिलेबस थोडाफार राहिला असेल, ज्या विद्यार्थ्यांनी थोडा का होईना अभ्यास सध्याला सुरुवात करायचा आहे, कारण की आता डिसेंबर एंड होत आला आणि जानेवारीची सुरुवात आहे, मार्चमध्ये तुमचे पेपर होणार आहेत. तर तुम्हाला आतापासून अभ्यासाला लागायचं आहे. पुढं करून उद्या करून असं काही टाळाटाळी करत नाही, कारण की एकदा ही वेळ गेली पुन्हा येत नसते. तुम्हाला एक सांगतो, सर विराट कोहली यांचं एक छान मला एक आवडतं वगैरे, ते नेहमी म्हणत असतात की डू इट फॉर 1%. समजा जिथं आपल्याला वाटत असेल 99% चान्सेस असते फेल होण्याचे, पण आपल्याला मनात वाटतं की 1% आहे चान्स, ते आपण करू शकतो, की 1% चान्स आहे ना, 1%. तर 1चं कधी 10 होईल, 10चं कधी 20 होईल, 20चं कधी 40 होईल, 40चं 50, आणि 50चं कधी 100 होईल, असं होऊन जाईल, सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला 1% चान्स आहे ना, तुम्ही ते 1%साठी लढलं पाहिजे, झिजलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे. ते 1%साठी तुमचं पूर्ण तुम्ही सामर्थ्य लावलं पाहिजे, तुम्हाला ते 1%चं 100% करण्यापर्यंत. तर काही विद्यार्थी आणखी विचारलं होतं की सर संस्कृतचं काय, तर संस्कृत जे 2 महिन्यात लास्ट स्ट्रॅटर्जी ते आपण दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे, कारण की हा सिलेबस खूप म्हणजे हा व्हिडिओ खूप मोठा झाला, जवळपास 16 मिनिटाचा हा व्हिडिओ होऊन गेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संस्कृतसाठी स्ट्रॅटर्जी घेऊन येतोय, की संस्कृतचे शेवटचे 2 महिन्यात कसा अभ्यास करावा वगैरे, आणि ते विषय कसा तुम्हाला अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क गेन करून तुम्ही त्या विषयात सब्जेक्ट मार्क गेन करू शकता. तर चालतंय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.